हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा बालभारती विषय म्हणजेच मराठी आपल्या सगळ्यांचा, तुमचा, माझा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. तर यामधला जो 13वा धडा आहे पाड्यावरचा चहा, तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ जरूर एंड पर्यंत बघा, कारण यामधले सगळे प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती अगदी मस्त व्यवस्थित आणि तुमच्या परीक्षेपर्यंत लक्षात राहतील अशाच प्रकारची मी दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत बघायचा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. सो इथून पुढचे सगळे जेव्हा स्वाध्याय मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तुम्हाला ती बघता येतील. आणि आता कुठलाही वेळ मी घालवत नाहीये, पटकन पहिल्या प्रश्नाला सोडवायला घेतीये. पाठाआधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा. चला, यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा धडा जो आहे हा व्यवस्थित वाचून घेतला पाहिजे. अ आहे खोपट्याचे बसण्याचे ठिकाण. कोणत्या ठिकाणी खोपटे हे बसवले जातात, वसवले जातात? उत्तर: बहुतांश खोपटी ही साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीत वसवलेली असतात. चला, त्यातील पुढचा आ प्रश्न: खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य. आणि याचं उत्तर: कारव्या किंवा कामट्याच्या काठ्या. खोपट्यांना या ठिकाणी मेढी आहे, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे वापरलेले असतात. तसेच पावसापासून संरक्षण करण्यासाठी पेंढा, त्याला आपण पेंडी, गवताची पेंडी वगैरे म्हणतो बघा, तसं पेंढा किंवा पळसाची पाने इत्यादी साहित्य वापरले जाते. पुढील प्रश्न ई: दारे, खिडक्या व छप्पर. तर याच्यासाठीच आपण थोडक्यात वर्णन करायचं आहे. उत्तर: खोपटाला एकच दार असते, खिडक्या नसतातच. भिंतींच्या कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात, तीच खिडकी. कामठ्याचे छप्पर असते, त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पानं पसरतात. पुढचा आहे ई: दालन. म्हणजेच काय, एक खोली म्हणूयात आपण, किंवा एक रूम असं म्हणूया. उत्तर: खोपटाला एकच दालन असते, एकच खोली असते, त्यातच स्वयंपाक होतो. बसण्या उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी, झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन. सर्व व्यवहार एकाच दालनात केले जातात. आता आलेला आहे प्रश्न दुसरा. पाठाआधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा. चला, आता यासाठी पहिल्यांदा आलेला आहे अ माची. तर या माचीचा उपयोग हे वारली लोक कशासाठी करतात हे आपण बघूयात. उत्तर: बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी वस्तू जिचा वापर पिण्याच्या पाण्याची मडकी ठेवण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे आ: लहान लहान खड्डे. तर हे खड्डे कशासाठी केले जातात ते बघा. वारले लोकांची किंवा वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात. ओके, पुढचा आहे सारवलेला ओटा. आणि याचं उत्तर: वारल्यांच्या घराभोवती घराला लागून 6 ते 9 इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो. तो सारवतात आणि बसण्या उठण्यासाठी याचाच उपयोग करतात. म्हणजे थोडक्यात बसवण्यासाठी एक छानशी अशी ते जागा तयार करतात. चला, आता प्रश्न तिसरा आलेला आहे. आकृत्या पूर्ण करा. तर विद्यार्थ्यांनो, स्वाध्याय खूपच इंटरेस्टिंग आहे, मधूनच सोडून जायचं नाही. अ: निर्मनुष्य पाड्यांसाठी लेखिकेने वापरलेला शब्द. आणि आ आहे वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत. तर निर्मनुष्य म्हणजे काय, ज्या ठिकाणी माणसं नाहीत याला निर्मनुष्य. तर अशासाठी
तर या पाड्यांसाठी लेखिकेने कुठला शब्द वापरलेला आहे तर तो आहे खाई, ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही. आणि वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत कशी आहे बघा. तर डाव्या हाताच्या तळव्यावर, डाव्या हाताचा जो तळ हात आहे याच्यावरती उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायचा. तर ही झाली त्यांची नमस्कार करण्याची पद्धत. चलो लगेच पटकन पुढचा प्रश्न चौथा बघणार आहोत. कारणे लिहा. त्यामधील प्रश्न अ, लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले, कारण. तर या पाठीमागचं कारण काय हे आपण उत्तरामध्ये लिहिणार आहोत. त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांविषयीची तळमळ ही अविचल होती, म्हणून लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले. नेक्स्ट आहे आ. लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली, कारण. तर याचं उत्तर आहे ज्यांच्यासाठी एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या त्यांच्यापैकी कोणीही तिथे येत नव्हता, त्यांची विचारपूस करीत नव्हता, कोणी त्यांची दखल घेत नव्हता. इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला, कोणी येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. प्रश्न 5वा. लेखिका आणि कॉम्रेड दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघतक्ता करा. तर चला आपण पटकन आता उत्तर बघूया त्याचं. पॉइंट वाईज आपण उत्तर बघणार आहोत. पॉइंट पहिला, पाहुण्यांना झोपडीत नेलं. त्यानंतर एकानं खोली झाडली. तिसरा पॉइंट बघा, दुसऱ्याने हातरी अंतरली. नेक्स्ट आहे इतक्यात काहींनी बाज आणली बसण्यासाठी आणि जे 10-15 जण जमले होते ते ओळीने कुडापाशी हळूहळू बसले. तर अशा प्रकारे हा ओघतक्ता तयार झाला आहे. आता प्रश्न 6वा, पाठाच्या आधारे लिहा. तर यामध्ये 2 प्रश्न आहेत जे आपण अगदी व्यवस्थित बघणार आहोत. पहिला प्रश्न, चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा. चला विद्यार्थ्यांनो याचं उत्तर बघूयात. वारल्यांजवळ किंवा वारली लोकांजवळ असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा आणि मग चहा करणार तरी कसा. वारली खरेदी करू शकत नाहीत तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाणी दुकान थाटेल. एक कप चहा प्यायचा असेल तर 3 मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावी लागत होती. गावात कोणाकडेही गाय किंवा म्हैस नसल्यामुळे दुधाचा थेंब सुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. या उलट दर दिवशीच्या जेवणासाठीचे लागणारे थोडेसे तांदूळ, भाकरीचे पीठ, आंबील इत्यादी पदार्थ तरी घरी मिळू शकतात. त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते, पण चहा करणे शक्यच नव्हते. नेक्स्ट आहे त्यातला प्रश्न आ. तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याच्या पद्धतीतील फरक स्पष्ट करा. तर खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा आणि याचं उत्तर. वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते. त्यांच्या घरात साखर, चहापूड इत्यादी गोष्टी आणून ठेवलेल्या नसायच्या. त्यामुळे त्यांना चहा करणे, चहा पिणे या गोष्टी परवडण्यासारख्या नव्हत्या. क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर 3 मैलांवर अंतरावरील दुकानातून चहापूड व साखर आणावी लागे. कोणाची तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाईल. मात्र आपल्या घरी कसे असते बघा. आमच्या घरी दर महिन्याला सामान एकदम भरून ठेवले जाते. घरात महिन्याभरासाठी, तर इथे मी झालेला आहे ते म करायचं आहे आपल्याला, महिन्याभरासाठी लागणारी साखर, चहापूड आणून ठेवलेली असते. दूधवाला दर दिवशी दूध आणून देतो. त्यामुळे दर दिवशी सकाळ संध्याकाळ
चहा पिण्याचा कार्यक्रमच घरात चालतो. मात्र हे वारल्यांना शक्य नव्हते. तर अशा प्रकारे आपण हा फरक स्पष्ट केलेला आहे. आता पुढचा जो भाग आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं नाव आहे खेळूया शब्दांशी. तर विद्यार्थ्यांनो, हा जो पार्ट आहे याच्यामुळे तुमचं जे व्याकरण आहे हे खूप स्ट्रॉंग होणार आहे, चांगलं होणार आहे. चला बघूयात. आणि हे खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे. त्यामध्ये आहे जोड्या लावा. तर इथे अ गट आणि ब गट दिलेला आहे. तर हे जे आहे या म्हणी आहेत आणि या म्हणींचे जे अर्थ आहेत हे या ब गटामध्ये दिलेले आहेत. तर आपण पहिल्यांदा अ गट ब गट वाचून घेणार आहोत. त्यानुसार याचं उत्तर बघूया. पहिला, ब्रह्मांड आठवणे, 18 विश्व दारिद्र्य असणे, निश्चित पडणे आणि हुरहुर वाटणे. तर आता अर्थ काय काय दिलेले आहेत. कायमची गरिबी असणे, शांत पडून राहणे, अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता, असहाय्यतेतून भीती वाटणे. आणि आता बघूयात याचं उत्तर. ब्रह्मांड आठवणे म्हणजेच काय, याच्या या म्हणीचा अर्थ काय होतो बघा, असहाय्यतेतून भीती वाटणे. नेक्स्ट आहे 18 विश्व दारिद्र्य असणे, म्हणजेच कायमचीच गरिबी असणे, यालाच 18 विश्व दारिद्र्य असणे असं म्हणतात. निश्चित पडणे म्हणजेच शांत पडून राहणे आणि हुरहुर वाटणे म्हणजेच अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता, अस्वस्थ वाटणे, यालाच हुरहुर वाटणे असं म्हणतात. नेक्स्ट आहे खालील नादानुकारी शब्द लिहा. तर अशा प्रकारचे आपल्याला हे चार्ट कंप्लीट करायचं आहे. आणि उदाहरण दिलेलं आहे. ढगांचा काय काय असतो, गडगडाट. तर कोंबड्यांचा, पाखरांचा आणि पाण्याचा आवाज कसा असेल ते लिहायचा आहे. तर कोंबड्यांचा असतो फडफडाट, पाखरांचा असतो चिवचिवाट आणि पाण्याचा असतो खळखळाट. प्रश्न ई, खालील शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा. तर यासाठी पाठ जो आहे तो व्यवस्थित वाचून घेतलेला असला पाहिजे. तर विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा खूपच सोपे दिलेले आहेत. खूप म्हणजे खूप सोपे आहेत. गैरहजरला विरुद्धार्थी शब्द आहे हजर, उंचला असतो ठेंगणी, भरभरसाठी आहे हळूहळू, अदृश्यसाठी आहे दृश्य, उशिरासाठी आहे लवकर. तर बघा किती सोपे प्रश्न आहेत. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.